नमस्कार मंडळी, आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन गावरान पद्धतीचा झणझणीत असा बेत करणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलं। 1 वाटी बेसनसाठी 1च वाटी पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामधल्या बेसनच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत। सुरुवातीलाच यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। 1 वाटी बेसनसाठी मी 1च वाटी पाणी घातलेलं आहे। अगदी 1-2 मिनिटांमध्ये या बेसनच्या गुठळ्या सगळ्या मोडल्या जातात। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। सुरुवातीलाच जर जास्त पाण्याचा वापर केला तर बेसनच्या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडल्या जात नाहीत। गुठळ्या पूर्णपणे मोडल्या गेलेल्या आहेत अशी खात्री झाल्यानंतरच यामध्ये आणखी 1 वाटी पाणी घालायचं। त्यानंतर हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राइब करा। फेसबुक इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। अशा प्रकारे हे बेसनचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। यामधल्या गुठळ्या मी पूर्ण मोडून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता बाकीची तयारी होईपर्यंत 10 ते 15 मिनिट हे असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत एक वाटण बनवून घेऊयात। वाटणासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, त्यानंतर 6 ते 7 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। मस्त असा गावरान झणझणीत बेत करायचा आहे, त्यामुळे मी मिरची थोडी जास्तच घातली। त्यानंतर वाटणामध्येच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आणि हे सगळं मिक्सरमधून छान असं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर फोडणीसाठी इथे मी एक मीडियम साईजचा कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर हे वाटून घेतलेलं हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण आहे। काही कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। चला आता फोडणी घालून घेऊयात। फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घालायचं। जिरे सुद्धा चांगलं फुलल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथे कांदा आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ घालत आहे। लक्षात ठेवा, आपण बेसन मिक्स करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे फक्त कांदा परतण्यापुरतच मीठ घालायचं आहे। कांद्याचा कलर आपल्याला बदलायचा नाही, तो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घालून घ्यायचं। हे वाटण 1 ते 2 मिनिट तेलामध्ये मिरची आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2 मिनिट मी हे वाटण चांगलं परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घातला आणि पाव चमचा हळद घातली। हिंग आणि हळद या फोडणीमध्ये छान असं परतून घेतलं। एकंदरीतच तुम्हाला आतापर्यंत केव्हाच लक्षात आलं असेल की आपण काय बनवत आहोत। इथे बेसन जे मुरण्यासाठी ठेवलेलं आहे ते बेसन सुद्धा व्यवस्थित असं मुरलेलं आहे। तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या फोडणीमध्ये बेसन घालून घ्यायचं। आपण आज इथे मस्त झणझणीत असं अस्सल महाराष्ट्रीयन गावरान पद्धतीचं पिठलं बनवत आहोत। बेसन घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला पाण्यामध्ये बेसन 10-15 मिनिट भिजवून घेतल्यामुळे पिठल्याला चव चांगली येते। बघू शकता, हे जसं गरम होईल तसं हे दाटसर होत जातं। 1 कप बेसनसाठी सुरुवातीला 2 कप पाणी घातलं होतं आणि त्यानंतर आता बरोबर 1.5 कप पाणी घातलं। म्हणजेच बरोबर आतापर्यंत 1 कप बेसनसाठी 3.5 कप मी इथे पाणी घातलं। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि हे सतत मिक्स करत राहायचं, कारण यामध्ये आता या स्टेजला सुद्धा गुठळ्या होण्याची शक्यता असते। जसजसं हे गरम होईल तसतसं हे दाटसर होत जातं। आता जरी पातळ दिसत असलं तरी अगदी 1-2 मिनिटांमध्येच हे एकदम दाटसर असं होऊन जातं। बघू शकता, याला थोडासा दाटसरपणा यायला लागलेला आहे। हे सतत तळापासून असं ढवळत राहायचं किंवा मिक्स करत राहायचं। 1.5 ते 2 मिनिटांमध्येच बघू शकता याला किती दाटसरपणा आलेला आहे। आपण जे पाण्याचं प्रमाण घातलेलं होतं ते अगदी व्यवस्थित होतं। तळापासून हे पिठलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता यामध्ये अजिबात सुद्धा गुठळ्या झालेल्या नाहीत। आता हे पिठलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कढईला साईडला लागलेलं सगळीकडचं पिठलं एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। मध्ये 1दा-2दा तळापासून चांगलं हलवून घ्यायचं। एका गॅसवर पिठलं शिजते तोपर्यंत दुसरीकडे भाकरी बनवूयात। इथे 2 भाकरींसाठी मी बरोबर 2 मुठी पीठ घेतलं। हे पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे।
मी यामध्ये मिठाचा वापर केलेला नाही, तुम्ही जर मीठ घालत असाल तर घातलं तरी सुद्धा चालेल। ज्वारीचं पीठ इथं ताजंच आहे, त्यामुळे मी इथे थंड पाण्यामध्ये ही कणिक मळून घेत आहे। तुमचं जर पीठ जुनं झालं असेल किंवा त्याचा चिकटपणा कमी झाला असेल तर गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं तरी सुद्धा चालेल। एकदम मऊ लुसलुशीत तरी सुद्धा खमंग आणि खरपूस अशा ज्वारीच्या भाकरी कशा बनवायच्या याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी याची मऊसूद अशी कणिक मळून घेतली। 2 भाकरी करायच्या आहेत, त्यामुळे या 2 भाकरींसाठी लागणारं पीठ मी सेपरेट करून घेतलं। आता यातला एक गोळा मी बाजूला ठेवणार आहे आणि उरलेल्या गोळ्याची भाकरी करून घेणार आहे। तो सुद्धा हाताने चांगला एकसारखा करून घेतला। त्यानंतर परातीमध्ये थोडंसं पीठ घातलं आणि दोन्ही हातांना पीठ लावून हा भाकरीचा जो गोळा आहे तो थापून घेतला। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एवढी पातळ अशी मी ही भाकरी थापून घेतलेली आहे। दुसरीकडे गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता। तवा व्यवस्थित असा गरम झाला की थापून घेतलेली भाकरी त्यावरती घालून घ्यायची। खालची जी पिठाची साईड होती ती वरच्या साईडला करायची आणि सगळीकडून भाकरीला वरच्या साईडने असं छान पाणी लावून घ्यायचं। असं सगळीकडून एकसारखं पाणी लावल्यामुळे भाकरी फुगायला व्यवस्थित अशी मदत होते आणि व्यवस्थित भाजली सुद्धा जाते। 15-20 सेकंदानंतर वरचं पाणी सुकलं की भाकरी उलटून घ्यायची। आता दुसऱ्या साईडने तव्यावरती भाकरी भाजतीये, तोपर्यंत गॅसवरती कढईमध्ये जे पिठलं होतं ते एकदा हलवून घेऊयात। पिठलं चांगलं तळापासून असं हलवून घ्यायचं। पिठलं अजून शिजलेलं नाही, त्यामुळे त्यावरती आणखी एकदा झाकण ठेवूयात। त्यानंतर इकडे भाकरी सुद्धा एका साईडने भाजत आलेली आहे। त्यानंतर अशी फिरवून फिरवून भाकरी भाजून घ्यायची, कुठे कच्ची असेल तिथं भाजून घ्यायची। त्यानंतर तव्यावरती भाकरी उलटी टाकायची आणि उलट्या साईडने सुद्धा व्यवस्थित अशी भाकरी भाजायची। तुम्ही बघू शकता एकदम काठोकाठ अशी ही भाकरी टम्म फुगलेली आहे। छान अशी ही भाकरी खरपूस भाजून झाल्यानंतर काढून घ्यायची। याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा भाकरी बनवली। दुसरी सुद्धा भाकरी अगदी काठोकाठ टम्म फुगली। 2 भाकरी होईपर्यंत दुसरीकडे गॅसवरती पिठलं सुद्धा छान असं शिजलेलं आहे, ते सुद्धा झाकण काढून तळापासून चांगलं असं मिक्स करून घेतलं। चला आता ताट वाढून घेऊयात। ताटामध्ये मस्त झणझणीत असं गरमागरम पिठलं, सोबतच खाण्यासाठी मऊसूत शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भात, त्याचबरोबर टम्म फुगलेली काठोकाठ पदर सुटलेली मऊसूत अशी ज्वारीची भाकरी, सोबतच तोंडी लावण्यासाठी कांद्याची फोड आणि लोणच्याच्या सुद्धा फोडी घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 चमच्यावर कच्चं तेल मी पिठल्यावरती घालून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर खाऊन घ्यायचं। पर्सनली मला पिठल्यावरती असं तूप किंवा तेल घालून खायला खूप आवडतं। अशा प्रकारे अस्सल महाराष्ट्रीयन गावरान चवीचं आणि झणझणीत असं पिठलं आपलं तयार झालेलं आहे। त्यासोबत खाण्यासाठी मऊसूत शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भात, त्याचबरोबर ज्वारीची भाकरी आणि सोबतच तोंडी लावण्यासाठी कांद्याच्या फोडी आणि लोणच्याच्या फोडी घेतलेल्या आहेत। आहाहा, काय मस्त असा बेत झालेला आहे। तुम्हाला हा बेत कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।